गुड इव्हनिंग मित्रांनो, आज आपण बोलणार आहे नवीन टॉपिक गायरोस्कोप. तसं गायरोस्कोपचा यूज काय पहिल्यांदा आपण बघूया, त्याच्यानंतर गायरोस्कोप टॉपिक बद्दल आपण बोलूया. गायरोस्कोप म्हणजे काय? कोणतीही रोटेटिंग बॉडीचा जर ॲक्सिस रोटेट झाला तर त्या बॉडीवरती एक फोर्स एक्सपिरियन्स होतो. तो फोर्स म्हणजे गायरोस्कोप असतो. म्हणजे काय ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. समजा एक डिस्क आहे. ही डिस्क या ॲक्सिसच्या अबाउट, हा ॲक्सिस आहे, या ॲक्सिसच्या अबाउट ही डिस्क रोटेट होत आहे. जर ही डिस्क या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होत असेल, मी कन्सिडर करतो की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर या रोटेटिंग डिस्कचा हा ॲक्सिस जर समजा मी रोटेट केला असेल, रोटेटिंग डिस्कचा ॲक्सिस मी रोटेट केला, तर ही बॉडी वरती गायरोस्कोपिक कपल ऍक्ट होतो. आता तो जो गायरोस्कोपिक कपल आहे तो नक्की कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होणार, ही बॉडी कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होणार हे आपल्याला बघायचं आहे. पण हे सगळं बघण्या अगोदर एक 2-4 गोष्टी आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्या माहीत असायला पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ प्ले करून दाखवेन. त्यामध्ये तुम्हाला गायरोस्कोपिक इफेक्ट नक्की कसा ऍक्ट होतो हे कळेल आणि मग आपण याच्या डिटेलमध्ये जाऊ. तर ज्या महत्त्वाच्या 2-4 गोष्टी लागणार आहेत त्या पहिल्यांदा सांगतो. ही जी रोटेटिंग डिस्क आहे ही ज्या प्लेनमध्ये रोटेट व्हायला, म्हणजे मी एक सांगतो ही समजा डिस्क आहे, ही रोटेट व्हायला, ही ज्या प्लेनमध्ये रोटेट व्हायला लागली त्याला या प्लेनला म्हणायचं प्लेन ऑफ स्पिन. काय म्हणायचं? प्लेन ऑफ स्पिन. या रोटेटिंग डिस्कचा हा ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस ओके, ॲक्सिस ज्या ॲक्सिसच्या अबाउट, म्हणजे ही डिस्क हा ॲक्सिस, ज्या ॲक्सिसच्या अबाउट ही डिस्क रोटेट व्हायला त्या ॲक्सिसला म्हणायचं ॲक्सिस ऑफ स्पिन. त्यामुळे ही डिस्क जी रोटेट व्हायला ती या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट व्हायला, याला म्हणणार मी ॲक्सिस ऑफ स्पिन. ही या प्लेनमध्ये रोटेट व्हायला म्हणून याला म्हणणार प्लेन ऑफ स्पिन. हे सायमल्टेनियसली मी तुम्हाला इथं एका प्लेनमध्ये पण दाखवतो. बघा समजा ही डिस्क इथं, ही डिस्क ही रोटेट व्हायला अँटी क्लॉकवाईज. तर हा ॲक्सिस म्हणजे तुमचा आहे ॲक्सिस ऑफ स्पिन. ही अशी रोटेट व्हायला म्हणजे ह्या प्लेनला काय झालं, तर हा प्लेन झाला तुमचा प्लेन ऑफ स्पिन. प्लेन ऑफ स्पिन. आता गायरोस्कोपिक इफेक्ट कधी ऍक्ट होतो, जर या रोटेटिंग डिस्कचा ॲक्सिस रोटेट झाला तर. या मोशनला आपण म्हणतो प्रिसिजनल मोशन. या मोशनला काय म्हणायचं? प्रिसिजनल मोशन. मग आता ही जी प्रिसिजनल मोशन आहे ती मी या प्लेनमध्ये करणार, या प्लेन, म्हणून मी इथं म्हणतो प्लेन ऑफ प्रिसिजनल मोशन. प्लेन ऑफ प्रिसिजनल मोशन म्हणजे ज्याच्यामध्ये मी रोटेटिंग बॉडीचा ॲक्सिस रोटेट करणार. ज्या वेळेला प्रिसिजनल मोशन होते त्यावेळेला काय होतं की या बॉडीवर गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट होतो. म्हणजे काय आता ते सांग. बघ ही बॉडी रोटेट होते, हा त्याचा ॲक्सिस ऑफ स्पीड, मी ॲक्सिस ऑफ स्पीड रोटेट केला म्हणजे समजा या प्लेनमध्ये मी इथं आलो, इथून रोटेट करून इथं आलो, हा अँगल थिटा आहे असं कन्सिडर करा. म्हणजे मी याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली थिटा, म्हणजे रोटेटिंग बॉडीचा हा ॲक्सिस मी रोटेट केला असं रोटेट. ही म्हणजे प्रिसिजनल मोशन झालं. ह्या प्रिसिजनल मोशनमुळे ही बॉडी बघा, ही रोटेटिंग बॉडी हा त्याचा ॲक्सिस मी रोटेट केला तर मी इकडे जात नाही. गायरोस्कोपिक इफेक्टमुळे दुसऱ्या डायरेक्शनला जायचं नाही, म्हणजे इकडे जायला पाहिजे, मी रोटेट इकडे करावे पण जाणार नाही, इकडे रोटेट होते. याला म्हणतो आपण गायरोस्कोपिक इफेक्ट. आता तुम्ही म्हणाले असं कसं काय की एक रोटेट बनवलाय, हा ॲक्सिस मी इकडे गेला, चालू आहे दुसऱ्याच प्लेनला, पण हा इफेक्ट ॲक्च्युली वन ऍक्ट होतो
नॉर्मली जी एरोप्लेन्स आहेत, शिप आहे, समजा एरोप्लेन चालू आहे, हे त्याचं इंजिन रोटेट व्हायला लागलं, एरोप्लेन टर्न निघायला लागलं, म्हणजे ॲक्सिस रोटेट व्हायला. तर मग काय होतं एरोप्लेनच्या केसमध्ये, ॲक्सिस रोटेट व्हायला लागला तर एरोप्लेन लेफ्ट टर्न घ्यायला तर वर जायला चालू करते, राईट टर्न घ्यायला तर खाली जायला चालू करते. मग हा इफेक्ट ॲक्च्युअल आपल्या बॉडीमध्ये ॲक्ट होतो. फोर व्हीलर असतील किंवा एरोप्लेन असतील, शिप्स असतील, जिथं रोटेटिंग बॉडीचा ॲक्सिस रोटेट होतो तिथं गायरोस्कोपिक इफेक्ट ॲक्ट. मग तसं ही न पटणारी गोष्ट आहे आणि आपल्याला वाटतं की सर काहीतरी गाडवायला, म्हणून मी याच्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ प्ले करणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इफेक्ट ॲक्च्युअलमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे, आणि गायरोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट पण आहे, त्या इन्स्ट्रुमेंटवरती पण मी दाखवू शकतो. पण त्याच्या अगोदर मी परत एक 2-3 गोष्टी सांगतो, त्या गोष्टी एकदम इम्पॉर्टंट आहेत. बघा, ही रोटेटिंग बॉडी आहे, समजा असं रोटेट व्हायला ही डिस्क आहे रोटेट व्हायला अशी. तर हा ज्या प्लेनमध्ये फिरवला आहे त्या प्लेनला काय म्हणायचं, प्लेन ऑफ स्पिन. हा ॲक्सिस, या ॲक्सिसच्या अबाउट फिरायला त्याला म्हणायचं ॲक्सिस ऑफ स्पिन. त्यानंतर ज्या ॲक्सिसवर मी रोटेट करायला आहे त्याला म्हणायचं प्रिसिजनल मोशन. ती प्रिसिजनल मोशन या प्लेनमध्ये येणार आहे तर याला म्हणायचं प्लेन ऑफ प्रिसिजनल मोशन. बघा, इथं डिस्क रोटेट होणार आहे, हा तुमचा प्लेन ऑफ स्पिन, हे दोन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. तर गायरोस्कोपिक इफेक्ट ह्या दोन प्लेनला सोडून परपेंडिक्युलर प्लेनमध्ये होतो, म्हणजे या प्लेनमध्ये गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट होतो. ते इथला बघा, हा तुमचा या रोटेटिंग बॉडीला हा प्लेन काय, हा प्लेन ऑफ स्पिन आहे, हा तुमचा प्रिसिजनल मोशनचा प्लेन आहे. ह्या दोन प्लेनला परपेंडिक्युलर तिसरा हा प्लेन, हा प्लेन ऑफ काय असते, गायरोस्कोपिक कपल किंवा इफेक्ट. प्लेन ऑफ गायरोस्कोपिक इफेक्ट. आता हे जे सगळं सांगितलं हे एकदा फक्त परत एकदा सांगतो, मग आपण व्हिडिओ बघूया. ठीक आहे, बघा, एक रोटेटिंग बॉडी आहे, ती या प्लेनमध्ये रोटेट व्हायला, हा त्याचा प्लेन ऑफ स्पिन, हा त्याचा ॲक्सिस, या ॲक्सिसच्या रोटेट व्हायला, हा ॲक्सिस ऑफ स्पिन. मी ॲक्सिस रोटेट केला म्हणजे झाली प्रिसिजनल मोशन, म्हणजे हा झाला प्लेन ऑफ प्रिसिजनल मोशन. आणि ह्या मोशनमध्ये प्लेन सॉरी ॲक्सिस मूव्ह व्हायला, हा प्लेन ऑफ प्रिसिजनल मोशन. हे दोन प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, तर तुम्ही बॉडी इकडे ह्या जवळ इकडे जाणार नाही, वरच जायचं. ह्याला काय म्हणतात आपण, गायरोस्कोपिक इफेक्ट. आता हा गायरोस्कोपिक इफेक्ट नॉर्मली आपण एरोप्लेन, फोर व्हीलर, शिप ह्या केसमध्ये बघणार आहोत. तसं हा भरपूर जिथं जिथं तुम्हाला रोटेटिंग बॉडी असेल आणि जिथं जिथं ॲक्सेस रोटेट होईल त्या ठिकाणी गायरोस्कोपिक इफेक्ट काय होणार आहे, ॲक्ट होणार आहे. ठीक आहे, आता आपण याच्या पुढं व्हिडिओ बघूया, व्हिडिओवरती 5 मिनिट चर्चा करूया आणि मग मी परत याच्या पुढे गायरोस्कोपिक इफेक्टचा काय होणार, कसं होणार हे आपण नंतर बघूया. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण व्हिडिओ. Wheel and axle spin freely, secured in a metal frame. This simple device can behave in the most unexpected ways. The components of this simple mechanism are obvious, and it doesn't seem to have any special capabilities. Try to stand it on end and it falls over. Try to suspend it like this and it drops. Apparently it can't defy gravity. But spin the wheel and all that changes. What I notice about the spinning gyroscope is that it rotates the gyro. Now when I stand it on the tabletop, it stays vertical. The spinning wheel is creating a force that holds the gyroscope upright. Incredibly, this force will support the gyroscope like this. It appears to be levitating. A spinning gyroscope around one end. This interesting behavior is difficult to explain. Physicists have determined that a rotating wheel has angular momentum, similar to the momentum that a stone flying through the air has. To change the direction of the stone requires व्हिडिओ बघितला जरा जादू वाटली असं. ठीक आहे, की असं कसं जाऊ
पण मी आता परत त्याच्याकडे येतो. अजून आपण डिटेलमध्ये गेलो नाही, फक्त इफेक्ट काय ते बघा. तर आत्ता मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये काय होतं बघा, एक रोटेटिंग डिस्क होती आणि त्याचा शाफ्ट होता, बरोबर. ड्रॉप ही तुमची रोटेटिंग डिस्क होती अशी, आणि याचा हा शाफ्ट होता असा, ही डिस्क आहे अशी. आणि ज्या वेळेला ही डिस्क मी ज्या वेळेला अशी उभी ठेवली, उभी म्हणजे या असं, आणि मी इथून जेव्हा रिलीज केला त्यावेळेला असं पडलं, बरोबर, असं खाली झालं. पण ज्या वेळेला मी ही डिस्क रोटेट केली, रोटेट, आणि रोटेटिंग डिस्क एका सपोर्टवरती ठेवली अशी, त्यावेळेला काय झालं, ह्या सपोर्टवरती ही डिस्क ह्या डायरेक्शनला फिरायला लागली, ती खाली पडली नाही. ऍक्च्युअल पडायला पाहिजे होती पण पडली नाही, तर ती गोल फिरली. पण ज्या वेळेला डिस्क रोटेट होत नव्हती त्यावेळेला ज्या वेळेला मी ती प्लेस केली तेव्हा ती खाली पडली. म्हणजे काय, गायरोस्कोपिक इफेक्ट हा जर बॉडी रोटेटिंग असेल आणि त्याचा ऍक्सिस जर रोटेट झाला तरच होते. आता एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला मी दाखवलं ते व्यवस्थित सांगतो बघा. ही तुमची रोटेटिंग डिस्क, म्हणजे हा तुमचा प्लेन ऑफ स्पिन, हा त्याचा ऍक्सिस ऑफ स्पिन, म्हणजे या ऍक्सिसच्या अबाउट ही डिस्क रोटेट व्हायला, म्हणजे हा ऍक्सिस ऑफ स्पिन आहे. मी ज्या वेळेला इथं सपोर्ट दिला आणि ही डिस्क रोटेटिंग नव्हती त्यावेळेला हे पडलं खाली, म्हणजे हा ऍक्सिस असा रोटेट झाला की ही प्रिसिजनल मोशन आहे, ही प्रिसिजनल मोशन आहे. ओके, आता मी डिस्क रोटेट केली, हा त्याचा ऍक्सिस ऑफ स्पिन आहे, आणि ज्या वेळेला मी इथं सपोर्ट दिला त्यावेळेला काय झालं की हा ऍक्सिस ऑफ स्पिन, सॉरी हा प्लेन ऑफ स्पिन, हा त्याचा ऍक्सिस ऑफ स्पिन ज्या वेळेला मी इथं ठेवलं, इथं सपोर्ट दिला त्यावेळेला हे असं पडायला पाहिजे होतं, म्हणजे ही प्रिसिजनल मोशन व्हायला पाहिजे होती. प्रिसिजनल मोशन ह्या प्लेनमध्ये बघा, आता हे दोन प्लेन आहेत, यातला हा प्लेन ऑफ स्पिन, हा तुमचा प्लेन ऑफ प्रिसिजनल मोशन, ह्या दोन प्लेनला परपेंडिक्युलर तिसरा प्लेन हा मध्ये गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट झाला, म्हणून ती बॉडी तुमची अशी रोटेट व्हायला चालू झाली. ठीक आहे, म्हणजे पडायला पाहिजे होती पण तिकडे गेली नाही, दुसऱ्या डायरेक्शनला मूव्ह झाली, म्हणजे गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट झाला. सेम असा गायरोस्कोपिक इफेक्ट पाहणं काय होतं की एरोप्लेन, शीप, फोर व्हीलर, म्हणजे जिथे जिथे रोटेटिंग बॉडी आहे त्याचा ऍक्सिस ऑफ स्पिन रोटेट होतो त्या ठिकाणी गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट होतो. म्हणून गायरोस्कोपिक इफेक्टचा स्टडी हा इम्पॉर्टंट आहे. मग मी गायरोस्कोपिक इफेक्टमध्ये इथं एक केस दाखवतो. ह्या केसचा आपण थोडा विचार करूया. ह्या केस बघा, ही डिस्क रोटेट व्हायला लागली, समजा याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे, हा त्याचा ऍक्सिस ऑफ स्पिन, ऍक्सिस ऑफ स्पिन. मग याच्यावरती मी ऍक्सिस ऑफ स्पिन रोटेट केल्यानंतर इतर ही बॉडी इकडे न जाता या प्लेनमध्ये फिरायला चालू झाली, म्हणजे काय करायचं, ही डिस्क रोटेट व्हायला हा ऍक्सिस ऑफ स्पिन, मी जर समजा या बरोबर रोटेट करायला इकडे जाणार नाही, तो वर जायला, म्हणजे इथं गायरोस्कोपिक इफेक्ट ऍक्ट होणार. मग तो जो इफेक्ट आहे तो म्हणजेच काय, हे रोटेट व्हायला म्हणजे मोमेंट ऍक्ट झाला, मोमेंट म्हणजेच काय, कपल. आता हा जो कपल असतो ह्या बॉडीवरती ऍक्ट होतो, म्हणजे इफेक्ट ऍक्ट, गायरोस्कोपिक इफेक्टसाठी जो कपल ऍक्ट होतो तो कपल डिटरमाइन करण्यासाठी ऍक्च्युअली ही व्हॅल्यू जी असते ती असते रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणून इथे लिहितो गायरोस्कोपिक कपल म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग मला पहिल्यांदा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमच्या अगोदर मोमेंटम काय आहे मोमेंट आणि मोमेंटम ह्या वेगवेगळ्या गोष्टी. मोमेंट म्हणजे फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, ज्याच्यामुळे बॉडी रोटेट होते. मोमेंटम म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी. लिनियर मध्ये मोमेंटम म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी असते लिनियर मध्ये. ते तुम्ही अप्लाइड मेकॅनिक्समध्ये शिकलात, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वगैरे. ठीक आहे, तर मोमेंटम म्हणजे मास इनटू व्हेलॉसिटी. पण इतर आपली बॉडी ही रोटेटिंग आहे, त्यामुळे मला लिनियर घेऊन चालणार नाही, मला अँग्युलर मोमेंटम लागणार. ठीक आहे, हा लिनियर आहे म्हणून मी असं लिहितो अँग्युलर मोमेंटम. मासच्या ऐवजी अँग्युलर मध्ये आपण घेतो मास मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to m this म्हणजे मास मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू वेलोसिटी च्या ऐवजी काय ना अँग्युलर वेलोसिटी. सो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय I इनटू ओमेगा. लिनियर मध्ये mv मास इनटू वेलोसिटी I इनटू अँग्युलर वेलोसिटी. हा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. पण
व्हेलॉसिटी व्हेक्टर कसा ड्रॉ करतात ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. व्हेलॉसिटी व्हेक्टर, ठीक आहे. त्यासाठी मला व्हेलॉसिटी व्हेक्टर दाखवायचा आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा व्हेलॉसिटी व्हेक्टर दाखवतो. आपण एक टॉपिक शिकलो टॉम, त्याच्यामध्ये तुम्ही लिनियर व्हेलॉसिटीचा व्हेक्टर बघितला. व्हेलॉसिटी म्हणजे ज्याला मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन आहे म्हणून ती व्हेक्टर क्वांटिटी. तर लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय, समजा एक मास आहे या बाजूला मूव्ह केलं तर त्याची डायरेक्शन या डायरेक्शनला मूव्ह झाला म्हणजे व्हेलॉसिटी त्या डायरेक्शनला आला. पण रोटेटिंग बॉडीला तसं होत नाही. मला रोटेटिंग बॉडीला म्हणजे समजा ही डिस्क आहे, ही अँग्युलर डायरेक्शनला रोटेट करते, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. तर मला याचा व्हेलॉसिटी व्हेक्टर दाखवायचा असेल, याचा व्हेलॉसिटी व्हेक्टर, तर तो कसा दाखवतात. तर त्यासाठी मला आपल्याला एक रूल यूज करावा लागेल. त्याला म्हणते आपण राईट हँड रूल. ठीक आहे, राईट हँड रूल. तर हा राईट हँड रूल काय आहे, तर ह्या राईट हँड रूलनुसार आपण त्या रोटेशनची डायरेक्शन याच्यावरून आपण तो व्हेक्टरची डायरेक्शन आपल्याला सांगतो. कसं दाखवतो, ही रोटेशनची डायरेक्शन, हा ॲक्सिस ऑफ स्पिन आहे, हा अँटी क्लॉकवाईज रोटेट आहे. तर राईट हँड घ्यायचा, राईट हँड. आणि या राईट हँडमध्ये एक कर्ड फिंगर्स आहे म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन, ती डिस्कच्या बाजूला रोटेट करायला ती डायरेक्शन. आणि हा थंब जो आहे तो म्हणजे व्हेक्टरची डायरेक्शन, व्हेक्टरची. आता इथं आता मी याला व्हेक्टर ड्रॉ करतो. या ॲक्सिस ऑफ स्पिनला पॅरलल लाईन घ्यायची, पॅरलल ॲक्सिस ऑफ स्पिनला पॅरलल लाईन. ही म्हणजे मॅग्नेट्यूड असते, मॅग्नेट्यूड म्हणजे ओमेगा. 10 मीटर पर सेकंड, रेडियन पर सेकंड, 15 रेडियन पर सेकंड. तर ही किंमत किती असते, 10 ते 15, जे तुमची किंमत असेल त्याप्रमाणे असतात. आता व्हेक्टर बघा, व्हेक्टर कसं दाखवणार, राईट हँड घ्यायचा, राईट हँड हे फिंगर्स, कर्ड फिंगर्स म्हणजे तुमची डायरेक्शन ऑफ रोटेशन अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज दाखवले. तर थंब तुम्हाला काय करायचं, डायरेक्शन ऑफ व्हेक्टर म्हणजे इकडे यायला पाहिजे, या डायरेक्शन. हा झाला आपला व्हेलॉसिटी व्हेक्टर. व्हेलॉसिटी व्हेक्टर त्यासाठी कोणता रूल यूज केला मी, राईट हँड रूल. राईट हँड रूलमध्ये कर्ड फिंगर्स म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन, थंब देतो डायरेक्शन ऑफ व्हेक्टर. ठीक आहे, परत एकदा सांगतो, ही डिस्क रोटेट होते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. हा त्याचा ॲक्सिस ऑफ स्पिन म्हणजे या ॲक्सिसच्या अबाव रोटेट व्हायला, तर या ॲक्सिसला पॅरलल लाईन घ्यायची. थंब तुम्हाला व्हेक्टरची डायरेक्शन देणार, कर्ड फिंगर्स रोटेशनची डायरेक्शन. हे अँटी क्लॉकवाईज रोटेट झाले मग ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, थंब तुम्हाला डायरेक्शन ऑफ व्हेक्टर म्हणजे डायरेक्शन ऑफ व्हेक्टर. ह्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी व्हेक्टर, व्हेलॉसिटी व्हेक्टर. मग हे का सांगितलं तुम्हाला मी, तर आता इथे मी जो अँग्युलर मोमेंटम म्हणतो, अँग्युलर मोमेंटम म्हणजे मला जो कपल आहे तो म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे, म्हणजे मला मोमेंटम हा व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे हे कळायला पाहिजे म्हणून मी हे सांगितलं. बघा इथं ओमेगा, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, याचा अर्थ मोमेंटम ही पण व्हेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे मोमेंटमला डायरेक्शन पण असणार आणि मॅग्निट्यूड पण असणार. मग मोमेंटमची डायरेक्शन म्हणजेच ओमेगाची डायरेक्शन. आणि ही ओमेगाची डायरेक्शन कशी काढायची, तर इथे राईट हँड रूल वापरायचा, राईट हँड रूल. ठीक आहे, हे तुम्हाला जसं जसं आपण पुढे जाईल तसं हा राईट हँड रूल वगैरे कसा वापरायचा हे पाठ होईल. ठीक आहे, त्यामुळे आता फक्त लक्षात ठेवा, राईट हँड रूल मध्ये कर्ड फिंगर्स डायरेक्शन ऑफ रोटेशन, थंब डायरेक्शन ऑफ व्हेक्टर. आणि मी परत सगळ्यांना समजलं असेल की ओमेगा ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे अँग्युलर मोमेंटम ही सुद्धा वेक्टर क्वांटिटीच आहे. ओके, आता इथे जिथं आपण सुरुवात केली, मी एक रोटेटिंग डिस्क घेतली, अँटी क्लॉकवाईज रोटेटमध्ये, त्याची व्हेलॉसिटी ओमेगा आहे, हा त्याचा ॲक्सिस ऑफ स्पिन आहे. मी ॲक्सिस ऑफ स्पिन रोटेट केला म्हणजे प्रिसिजनल मोशन केली, तर याच्यावरती इफेक्ट ऍक्ट व्हायला पाहिजे. म्हणून ह्या ओरिजिनल पोझिशन या पोझिशनचा वेक्टर ड्रॉ करतो, ह्या पोझिशनचा इथे वेक्टर ड्रॉ करतो. वेक्टर ड्रॉ करण्यासाठी पहिल्यांदा हा बघा ॲक्सिस ऑफ स्पिन ही डिस्क रोटेट व्हायला लागली अँटी क्लॉकवाईज. ॲक्सिस ऑफ स्पिनला काय करावं पाहिजे, पॅरलल लाईन. मी ॲक्सिस ऑफ स्पिनला पॅरलल लाईन घेतली, ॲक्सिस ऑफ स्पिनला पॅरलल लाईन. ठीक आहे, ॲक्सिस ऑफ स्पिन ही डिस्क रोटेट व्हायला अँटी क्लॉकवाईज आहे. व्हेलॉसिटी व्हेक्टर कसं आहे, रोटेशनच्या डायरेक्शनला माझे फिंगर्स आहेत. अँटी क्लॉकवाईज आहे ना, अँटी क्लॉकवाईज राईट हँड बरोबर, सॉरी अँटी क्लॉकवाईज येते, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इकडून मिळतं. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मी काय घेतले फिंगर्स, तर थंब कुठे गेला बघा माझा या बाजूला. ठीक आहे, त्यामुळे माझा व्हेलॉसिटी व्हेक्टर याला म्हणतो मी ओ एक्स.
हा OX म्हणजे याचा इनिशियल मोमेंटम आहे, इनिशियल मोमेंटम. आता इनिशियल मोमेंटम म्हणजे हा अँग्युलर मोमेंटम असतो. बरोबर, मोमेंटम आहे ना, काय अँग्युलर रोटेट व्हायला लागले त्यामुळे काय इनिशियल मोमेंटम आय OX. बॉडी रोटेट केली, रोटेटिंग बॉडीचा ऍक्सिस प्रिसिजनवर मोशन घेतो बघा इथे असं रोटेट झाले तर ही त्याची फायनल पोझिशन आहे. ही फायनल पोझिशन, हा अँगल थिटा आहे, किती दिसते, हा अँगल थिटा आहे, ही त्याची फायनल पोझिशन आहे. म्हणजे याचा वेक्टर जर ड्रॉ केला तर परत ऍक्सिस ऑफ स्पीडला पॅरलल मी टॉप व्ह्यूला दाखवला बघा. हा OX होता, रोटेट झाला की फक्त तुम्हाला अँगल टॉप व्ह्यू मध्ये दिसणार या OX डॅश. हा त्याचा फायनल मोमेंटम, हा इनिशियल मोमेंटम. रोटेट झाल्यानंतरचा हा फायनल मोमेंटम. तर x डॅश हा म्हणजे काय असतो, चेंज इन मोमेंटम. हा काय असतो, चेंज इन मोमेंटम. ठीक आहे, OX इनिशियल मोमेंटम म्हणजे या इनिशियल लाईनला पॅरलल आहे आणि राईट हँड वर तुम्हाला कर्व फिंगर्स अँटी क्लॉकवाईज फ्रॉम तुम्हाला डायरेक्शन ऑफ वेक्टर ठीक आहे. तसंच इथून रोटेट झाल्यानंतर या फायनल पोझिशनला येतात तर हा इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम, तर हा काय असणार तुमचा चेंज इन मोमेंटम. मग इथं काय पाहिजे होता, इथं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग चेंज इन मोमेंटम काय आहे, x डॅश. म्हणजे मला आता चेंज इन मोमेंटम जर शोधायचं असेल टोटल करण्यासाठी तर चेंज इन मोमेंटम म्हणजे काय, x डॅश. तुम्ही इथे लिहितो चेंज इन मोमेंटम is equal to x dash. चेंज इन मोमेंटम ह्या फिगर. आता x dash म्हणजे r करणार r इज इक्वल टू असते आपण भरपूर बघितले r इज इक्वल टू रेडियस इनटू अँगल. रेडियस OX अँगल थीटा. सो OX इनटू थीटा. सो OX म्हणजे रेडियस इनटू अँगल थीटा. OX इनटू थीटा, रेडियस इनटू अँगल. आता OX म्हणजे काय, OX इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटमची किंमत किती आहे, I ओमेगा. इनिशियल मोमेंटम किती आहे, I ओमेगा. सो I इनटू ओमेगा इनटू थीटा. आता हा जो थीटा आहे हा नॉर्मली चेंज इन अँगल आहे, इथून इथे गेल्यानंतर त्यामुळे आपण भरपूर वेळेला डी थीटा म्हणतो, चेंज इन अँगल. त्यामुळे मी इथे तेवढीच टर्म चेंज करतो डी थीटा म्हणजे चेंज इन अँगल. इथून इथे वरनं अँगल चेंज करा, डी थीटा चेंज इन अँगल. हा मिळाला चेंज इन मोमेंटम मिळाला, चेंज इन मोमेंटम. पण आता परत जरा मागे जातो, इथं बघा गायरोस्कोपिक कपल म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे काय करायला पाहिजे मला आता, जो चेंज इन मोमेंटम आहे त्याचा रेट घ्यायला पाहिजे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे याला टाइमनं चेंज भागायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणून इथे लिहितो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is equal to I into omega into d theta with respect to rate पाहिजे ना, म्हणजे with respect to time. So I omega into d theta by dt. फॉर्म्युला लिहितो I हा ओमेगा into d theta by dt, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट with respect to time म्हणजे पुन्हा अँग्युलर वेलोसिटी आणि पण मी याला सफिक्स लिहितो p. म्हणजे काय, ओमेगा p म्हणजे काय, प्रिसिजनल अँग्युलर वेलोसिटी. आता हे प्रिसिजनल अँग्युलर वेलोसिटी काय सांगतो लक्षात. ही तुमची डिस्क रोटेट, हा त्याचा ऍक्सिस ऑफ स्पीड. ही बॉडी तुम्ही एकदा मूव्ह केला म्हणजे ऍक्सिस रोटेट केला म्हणजे प्रिसिजनल मोशन झालं. आणि ह्याची ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट प्रिसिजनल मोशनची, त्यामुळे हा ऍक्सिसची जी मोशन आहे ती प्रिसिजनल मोशन त्याची वेलोसिटी आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात ओमेगा. मग बघा आय म्हणजे मास मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे डिस्कची अँग्युलर वेलोसिटी, डिस्कची. ओमेगा p म्हणजे ऍक्सिस ऑफ स्पिनची रोटेट झालेली अँग्युलर वेलोसिटी म्हणजे प्रिसिजनल वेलोसिटी. महत्त्वाचं की डिस्कची अँग्युलर वेलोसिटी आणि ही ऍक्सिस ऑफ स्पिनच्या रोटेशनची अँग्युलर वेलोसिटी म्हणजे प्रिसिजनल वेलोसिटी. सो हा गायरोस्कोपिक कपलचा मला फॉर्म्युला आहे. गायरोस्कोपिक कपल इज इक्वल टू I ओमेगा ओमेगा p. आता म्हणजे काय मिळालं मला हे सांगतो. इतर
ही जी डिस्क रोटेट वाली डिस्क अँटी क्लॉकवाईज करायला बघा, हे डिस्क अँटी क्लॉकवाईज करायला ॲक्सिस ऑफ स्पीड मी त्याला इकडे रोटेट करायला बघावलं, प्रिसिजनल मोशन द्यालंय, पण मी तुम्हाला काय म्हटलं गायरोस्कोपिक इफेक्टमुळे ती वर जाईल. गायरोस्कोपिक इफेक्टमुळे ती जर वर गेली तर ही वर जाताना जो मुवमेंट ऍक्ट होणार आहे म्हणजे कपल, तो कपल या आय ओमेगा ओमेगा. त्यामुळे ती डिस्क गायरोस्कोपिक इफेक्टमुळे जी थर्ड डायरेक्शन जाणार आहे त्याची किंमत मी तुम्हाला या फॉर्म्युलावरून म्हणणार आहे आय ओमेगा ओमेगा. मग मी आजचं लेक्चर लावून इथं कंट्रोल करणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे या गायरोस्कोपची. गायरोस्कोपची डेफिनेशन अशी बघा की गायरोस्कोपिक इफेक्ट म्हणजे काय, व्हेन एनी रोटेटिंग बॉडी when the axis of any rotating body rotates, कुठली मोशन झाली, प्रिसिजनल मोशन. then body moves in third plane. म्हणजे काय होते, मी इकडे रोटेट करायला बघावले पण इफेक्ट मग इकडे जात नाही ती सगळ्याच प्लेन मध्ये जाते. त्याला म्हणते आपण गायरोस्कोपिक इफेक्ट. बघा ही रोटेटिंग बॉडी मी इकडे ऍक्सिस रोटेट करायला बघावले पण इकडे जात नाही, ती इकडेच जायला बघा, हा म्हणजे गायरोस्कोपिक इफेक्ट आहे. परत एकदा मी डेफिनेशन सांगतो, when the axis of any rotating body rotates then the body moves in third plane. That effect is called gyroscopic effect. आता हा गायरोस्कोपिक इफेक्ट जो आहे तो आपल्याला सिलेबसमध्ये एक एरोप्लेनसाठी बघायचा आहे, त्यानंतर 4 व्हीलरसाठी बघायचा आहे आणि शिपसाठी बघायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण गायरोस्कोपिक इफेक्ट कोणासाठी बघायचा, एरोप्लेनसाठी, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतात. आता हे आज जे सांगितले याच्यानंतर महत्त्वाचं जे काय आहे ते मी तुम्हाला जे प्लेन व्यवस्थित सांगितले ते सगळे आणि गायरोस्कोपिक इफेक्टची किंमत आय ओमेगा ओमेगा. आता जे बाकीचं काय करायचं सगळ्याचं, किंवा बॉडी ॲक्च्युअलमध्ये एरोप्लेन जर सगळं पुढे चाललाय, लेफ्ट टर्न निघालाय तर कुठे होईल काय होईल हे सगळं आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, चलो जाऊन आपण इथे थांबूया.